सुवर्णा स्विंग चॅनेलवर आज आपण बघतोय रोज घरी वापरण्याची मॅक्सी, गाऊन किंवा नायटी ज्याला आपण म्हणतो त्याची कटिंग आणि शिलाई दोन्ही कसं करायचं। या एकाच व्हिडिओमध्ये मी 28 ते 50 छातीपर्यंत सगळ्या मापांची कटिंग कशी करायची ते दाखवलंय। म्हणजेच प्रत्येक मापासाठी शोल्डर किती घ्यायचं, मुंढा किती घ्यायचा, गळा रुंदी, बाही रुंदी किती घ्यायची, इथपासून ते अगदी छातीची घडी किती घ्यायची याचा एक चार्ट सुद्धा मी या व्हिडिओमध्ये दिलाय। त्यामुळे अगदी शांततेने स्किप न करता व्हिडिओ बघितलात तर पहिल्याच प्रयत्नात तुम्हाला अगदी छान मॅक्सी नक्की शिवता येईल। मॅक्सीला कमीत कमी 3 मीटर कपडा तरी लागतोच। तर आधी आपण पेपरवर कटिंग कसं करायचं ते बघूया, म्हणजे जास्त चांगल्या पद्धतीने समजेल। हा मी असं समजते की माझा 3 मीटर कपडा आहे। याची आधी उभी घडी घालून घ्यायची, म्हणजे कपड्याचे दोन्ही काठ एकमेकांवर येतील अशा पद्धतीने घडी घालायची। त्यानंतर ह्याची पुन्हा अशा पद्धतीने आडवी घडी घालायची, म्हणजे हा 4 पत्री कपडा आहे ज्याची घडीची बाजू माझ्याकडे आहे आणि वरच्या बाजूला सुद्धा घडीच आहे। आता ह्याच्यावर मी दाखवणार आहे की मॅक्सीची मापं कशी टाकायची, आणि ती मापं टाकताना आपण ह्या चार्टचा आधार घेणार आहोत। म्हणजेच तुमचं जे काही माप आहे त्यानुसार शोल्डर, मुंडा, बाही रुंदी, गळा रुंदी किती घ्यायची हे आपण ह्या चार्टमध्ये बघून त्याप्रमाणे इथे मापं टाकून दाखवणार आहे। हा जो चार्ट मी समोर स्क्रीनवर दिलाय तो तुम्ही आता व्हिडिओ थांबवून वहीमध्ये लिहून घेऊ शकता किंवा ह्याचा स्क्रीनशॉट सुद्धा काढून घेऊ शकता। इथे तुम्ही बघू शकता की प्रत्येक छातीच्या मापानुसार शोल्डर आणि मुंढा किती घ्यायचा, गळा रुंदी, बाही रुंदी, आपल्या बाहीची रुंदी किती घ्यायची, हे सगळं मी ह्या चार्टमध्ये दिलेलं आहे। तर सगळ्यात आधी ह्या घडीच्या बाजूवर आपण शोल्डरचं माप टाकणार आहोत। माझं फुल बस्टचं म्हणजे छातीचं माप आहे 38 इंच। तर या पहिल्या कॉलम मध्ये आपण छातीनुसार शोल्डर आणि मुंढा किती घ्यायचा ते दिलंय। 38 साठी इथे 8 इंच शोल्डर आणि मुंढा घ्यायचे। तुमची जितकी फुल बस्ट असेल त्यानुसार तुम्ही हे माप टाकायचे। तर इथे घडीपासून शोल्डरचं माप टाकलं 8 इंच आणि त्याच्या खाली मुंढा सुद्धा 8 इंच घेतला। आता इथे ही जी मुंड्याची खूण केली आहे तिच्यावर आपल्याला चेस्ट लाईन आखून घ्यायची। शोल्डर आणि मुंड्यानंतर गळा रुंदी किती घ्यायची ते बघूया। तर इथे दुसऱ्या कॉलम मध्ये आपण छातीनुसार गळा रुंदी किती घ्यायची ते दिलंय। 38 साठी आहे 3.5 इंच। तुम्हाला कम्फर्टेबल वाटत नसेल तर तुम्ही 2.25 किंवा 3 इंच सुद्धा ठेवू शकता। मी सगळी मापं माझ्या फुल बस्टच्या मापानुसार टाकणार आहे। तुम्ही मात्र तुमचं जितकं फुल बस्ट आहे त्यानुसार ही मापं टाकून घ्यायची। यानंतर पुढचा गळा 5 किंवा 6 इंच जितका आपल्याला पाहिजे तितका इथे टाकून घ्यायचा। ही मागच्या बाजूने बंद गळा असलेली मॅक्सी आहे, त्यामुळे मागचा गळा फार तर 2 इंच ठेवायचा आहे। आता ह्या चेस्ट लाईन वर टाकायचंय छातीचं माप। ह्या शेवटच्या कॉलम मध्ये छातीची घडी किती घ्यायची ते दिलंय। 28 ला 10, 30 ला 10.5, 32 ला 11, 34 ला 11.5 अशा पद्धतीने मी ही मापं दिलेली आहेत। छातीचा चौथा भाग अधिक 3 इंच इतकं हे माप आपण टाकतो। 38 चा चौथा भाग झाला 9.5 इंच, त्यात 3 इंच मिळवून 12.5 इंच इतकी मी छातीची घडी घेतली। या 3 इंचापैकी 2.5 इंच लुजिंग असतं आणि बाजूला फक्त अर्धा ते पाऊण इंच मार्जिन सोडून मी शिलाई मारते। हा कपडा थोडा लूजच घालतात त्यामुळे आपण 2.5 इंच इतकं लुजिंग दिलंय। आता इथून 8 ते 9 इंच सरळच यायचं आणि त्यानंतर आपण घेर वाढवत जायचं। कपड्याची जितकी घडी असेल तितका आपण इथे घेर घेऊ शकतो। जर तुमचं पोट खूप जास्त असेल तर तुम्ही छातीपासून सरळ खालपर्यंत तिरकी रेषा आखू शकता, पण पोट जास्त नसेल तर मात्र कमरेपर्यंत सरळ या आणि त्यानंतर खाली तिरकं जा। आता मुंड्याचा आकार द्यायचा आहे, तो या कोपऱ्यापासून साधारण 1.5 इंच अंतरावर आपण द्यायचा। मॅक्सीमध्ये मागचा आणि पुढचा मुंढा असा आपण काही कापत नाही, दोन्ही सेमच असतात। आता शोल्डर उतार द्यायचंय। शोल्डर उतार साधारण 38 छातीपर्यंत अर्धा इंच आणि तिथून पुढे पाऊण इंच द्यायचा। आता अजून आपण उंचीचं माप ह्याच्यात टाकलेलं नाहीये, तर आपली जितकी उंची असेल तिच्यामध्ये 3 इंच मिळवून मी इथे टाकणार आहे। 3 इंच का मिळवायचं, तर साधारणपणे मॅक्सीचा कपडा आपण कॉटनचाच वापरतो आणि कॉटन धुवून महिन्याभरानंतर 1 ते 1.5 इंचापर्यंत आकसतं। हे एक्स्ट्रा 3 इंच ठेवल्यामुळे आपण सध्या तरी हे फोल्ड करून टाकणार आहोत, पण नंतर जेव्हा मॅक्सी वापरून शॉर्ट होते तेव्हा ही शिलाई उसवून आपण खाली थोडीशी फोल्ड वाढवू शकतो। इतर कोणत्याही घेराला देतो तसंच खालच्या बाजूने 1.5 इंच वरती घेऊन मी आकार दिलाय।
हे झालं मागच्या आणि पुढच्या दोन्ही भागांचं माप. त्यानंतर वरच्या बाजूला जी घडी असते तिथून आपल्याला बाही कापायची. यासाठीच आपण वरच्या बाजूला घडी अशीच ठेवली होती. या घडीवर आपल्याला जितकी बाही लांबी पाहिजे तिच्या 1.5 इंच मिळवून टाकून घ्यायचं. घडीपासून पुढे आपल्याला टाकायचंय बाही रुंदीचं माप. बाही रुंदी छातीनुसार किती घ्यायची हे आपण ह्या तिसऱ्या कॉलम मध्ये दिलंय. 38च्या मापाप्रमाणे इथे बाही रुंदी येते 10 इंच. तर इथे आपल्या मापानुसार बाही रुंदी टाकायची. इथून खाली कॅप हाईट किंवा मुंडा खोली घ्यायची. ती आहे 38 साईजला 3 इंच. तर नेहमीप्रमाणे ही मुंडा खोली टाकायची आणि बाहीचा आकार द्यायचा. खालच्या बाजूला जितकं आपलं दंडघेराचं माप आहे त्याच्या अर्ध करायचं आणि त्यात 1.5 इंच मिळवायचा. 1 इंच लुझिंग आणि अर्धा इंच मार्जिन. कपड्याचे फक्त 4 पीस कापून आपण ही मॅक्सी शिवणार आहोत. पण तुम्हाला जर योकवाली किंवा समोर प्लीट असलेली मॅक्सी शिवायची असेल तर तो व्हिडिओ सुद्धा चॅनलवर आहे. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये किंवा ह्या व्हिडिओच्या शेवटी मी त्या व्हिडिओची लिंक देईन. आता कपड्यावर कटिंग करायचे. सगळ्यात आधी कपडा किती आहे ते मी तुम्हाला मोजून दाखवते. हे 1 मीटर आहे. त्यालाच मी डबल केलं आणि अजून एक लेअर घेतला. तर हे कापड 3 मीटर पेक्षा थोडंसं जास्त आहे. इकडे कपड्याची घडीची बाजू आहे. सगळ्यात आधी इथं मी उंची अधिक 3 इंच टाकते. उंचीचं माप टाकून झाल्यानंतर असाच हा कपडा संपूर्ण फोल्ड करायचा आणि खाली जे एक्स्ट्रा कापड राहतंय ते मी आता कापून टाकते. तर इथे वरती आणि माझ्या बाजूला कपड्याची घडी आहे. आता ह्याच्यावरच मी पटापट माझी मापं टाकून घेणार आहे आणि आपण पेपरवर व्यवस्थित कटिंग दाखवलेलं आहे. शोल्डर 8 इंच, मुंडा खोली पण 8 इंचच घेतली. गळा रुंदी 3.25 इंच घेतली. मागचा गळा 2 इंच त्यात अर्धा इंच मिळवून मी हे 2.5 इंचावर मागचा गळा घेतला आणि इकडे शोल्डर उतार अर्धा इंच. चेस्ट लाईन वर घेतलं माझ्या मापानुसार 12.5 इंच. चेस्ट लाईन पासून सरळ खाली जायचं कमरेपर्यंत. कोपऱ्यातून 1.5 इंच घेऊन मुंढ्याचा आकार द्यायचा आणि यानंतर सरळ कपड्याची जेवढी रुंदी आहे तितका घेर घ्यायचा. आता हे मॅक्सीचं कटिंग न कापता लगेचच वरच्या बाजूला घडीकडे मी बाहीचं माप टाकून घेते. शोल्डरच्या 1-1.5 इंच पुढे मी एक लाईन आखून घेतली आणि तिथून खाली बाही लांबी अधिक 1.5 इंच घेतलं. मला 6 इंच बाही पाहिजे. 1.5 इंच मिळवून मी 7.5 इंच घेतलं. माझ्या मापानुसार बाही रुंदी 10 इंच आहे आणि कॅप हाईट म्हणजे मुंडा खोली आहे 3 इंच. त्याप्रमाणे टाकून बाहीचा आकार दिला. इथे दंड घेर 13 इंच, त्याच्या अर्ध 6.5 अधिक 1.5 8 इंच घेतलं. याला आपण ए लाईन मॅक्सी म्हणू शकतो आणि ह्याची समोरच्या गळ्याची गळपट्टी आणि समोरचं जे आपण डिझाईन केलंय ते एकच असणार आहे. आपण एखाद्या ड्रेसला फ्रंटला जसं डिझाईन करतो तसंच आपण ह्या मॅक्सीसाठी करणार आहोत. ही मॅक्सी अगदी रेडीमेड मॅक्सी सारखीच दिसते. शिवाय रेडीमेड मॅक्सीचे शोल्डर थोडे जास्तच मोठे असतात. पण आपल्या ह्या चार्टनुसार कटिंग केली तर शोल्डर अगदी मापानुसार बसतं. इथे मी फक्त मागच्या भागाचाच गळ्याचा आकार कापून घेतलाय आणि तो कापताना गळा रुंदीच्या खुणेपेक्षा 1/2 इंच आतच कापलाय, कारण शिवण्यासाठी पण आपल्याला 1/2 इंच मार्जिन लागेल. हा पुढचा भाग आहे. हा मात्र मी आहे तसाच ठेवलाय. ह्याचा गळ्याचा आकार कापला नाहीये. गळ्याच्या फिनिशिंगसाठी पेपर कॅनव्हस वापरायचे. 4.5 इंचाची घडी आणि 15 इंच लांबी ठेवली आहे मी. सगळ्यात आधी इथे गळा रुंदी टाकून घ्यायची 3.25 इंच किंवा तुमची जितकी असेल तितकी. हा चॉक कदाचित दिसून येणार नाही. मला गळा 6 इंच पाहिजे. वरती शोल्डर शिवण्यात अर्धा इंच जाईल म्हणून मी 6.5 इंच घेतला आणि पानगळ्याचा आकार दिला. तुम्ही गोल, चौकोनी किंवा इतर कोणताही आकार तुम्हाला पाहिजे असेल तो देऊ शकता. आता ह्या गळ्याच्या आकाराच्या 1-1 इंच बाहेर मी अजून एक माप आखून घेते. मधली पट्टी घेताना मात्र घडीपासून 1/2 इंच घेतली. तुम्ही जर ड्रेस वगैरे शिवत असाल तर तुम्हाला माहिती असेल की ड्रेससाठी पण गळ्याला डिझाईन करताना आपण अशाच पद्धतीने करतो. तुम्हाला इतर अजून काही डिझाईन करता येत असतील तर ते डिझाईन सुद्धा तुम्ही इथे करू शकता. वरती एक अर्धा इंचाची पट्टी ठेवायची आणि मग हा गळ्याचा आकार कापून घ्यायचा. डिझाईन करण्यासाठी मी हा कपडा घेतलाय. पातळ असल्यामुळे मी डबल कपडा वापरणार आहे.
फ्युजिंग पेपरची चमकणारी बाजू कपड्यावर ठेवून मी ह्याला इस्त्री करून चिकटवून घेतलंय आणि त्यानंतर ह्या डिझाईनच्या आकाराच्या बाहेर 1.5 इंच एक्स्ट्रा कपडा राहील अशा पद्धतीने हे कापून घेतलंय. गळ्याचा आकार कापून हा जो कपडा शिल्लक राहिलाय ह्याच्या मी 1.5 इंचाच्या पट्ट्या कापून घेणार आहे. या पट्ट्या आपण बाहीच्या फिनिशिंगसाठी वापरणार आहे. या मॅक्सीला मला पॉकेट सुद्धा लावायचे, तर मॅक्सीचा घेर कापून हा जो कपडा उरलाय ह्याच्यामध्ये मी 12 इंच लांबी आणि 6.5 इंच रुंदी मोजून घेतली. हा डबल कपडा आहे. वरती साधारण 1 इंच सोडून द्यायचं. त्याच्या खाली 6 ते 6.5 इंच घ्यायचं. हे 6 इंचाचं पॉकेटचं ओपनिंग असेल. त्यानंतर अशा पद्धतीने आपल्याला पॉकेटचा आकार कापायचा. हे पॉकेट मॅक्सीला अगदी व्यवस्थित फिनिशिंगने कसं जोडायचं ते सुद्धा मी मॅक्सी शिवताना दाखवणार आहे. हा जो ओपनिंगचा 6 इंचाचा भाग आहे तिथं आपल्याला अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे. साधारण 1.5 इंच आतमध्ये हे कट मारायचे. मॅक्सीला पॉकेट किती लांबीवर लावायचं ते आता बघूया. मी हा पुढचा भाग घेतलाय आणि कपड्याची जी सरळ बाजू आहे तिच्यावर उजव्या हाताला मी पॉकेटसाठी खुणा करून घेणार आहे. शोल्डर पासून मोजलं तर 16 इंच अंतरावर मी पहिली खूण करणार आहे आणि त्याच्या खाली 6 किंवा 6.5 इंच जितकं पॉकेटला केलं असेल तितकीच खूण करून घ्यायची आणि ह्याला सुद्धा 2 कट 1.5 इंच आतमध्ये येतील अशा पद्धतीने मारून घ्यायचे. मॅक्सीचं कटिंग करून झालेलं आहे. आता शिवायची कशी ते बघूया. सगळ्यात आधी मी बाहीचं फिनिशिंग करते. कपड्याच्या उलट बाजूला आपण जी 1.5 इंचाची पट्टी कापली होती ती अर्ध्यामध्ये फोल्ड करून अशा पद्धतीने शिवून घ्यायची. ही पट्टी आपल्याला सरळ बाजूला उलटवून घ्यायची. त्यामुळे इथे जे काही एक्स्ट्रा कापड राहत असेल ते कापून टाकायचं. आता ही पट्टी पुढे घेऊन अशा पद्धतीने नख मारून घ्यायचं. आपल्याला पाहिजे तर ही अशीच उलट करून आपण शिवू शकतो, पण ती उलट करताना आतला कपडा थोडासा पायपिंग सारखा खाली दिसेल अशा पद्धतीने ठेवून मी टीप मारून घेतली. त्यानंतर तुम्हाला पाहिजे तर वरती तुम्ही अशीच शिलाई मारून घेऊ शकता, पण माझ्याकडे ही लेस होती त्यामुळे ही लेस आतमध्ये टाकून मी ह्याला लावते. या लेसमुळे मॅक्सीला एकदम रेडीमेड सारखा लुक येतो. अशीच मी दुसरी बाही सुद्धा तयार करून घेतली. यानंतर आपल्याला गळ्याचं फिनिशिंग करायचं. फ्युजिंग पेपरच्या बाहेर 1.5 इंच आपण एक्स्ट्रा कापड ठेवलं होतं तिथे अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे, म्हणजे हे कापड आतमध्ये फोल्ड करून शिवताना फिनिशिंग व्यवस्थित येईल. जितकं कापड आपण इथं पेपरच्या बाहेर एक्स्ट्रा ठेवलंय ते सगळं आतमध्ये दुमडत 1.5 इंच आतमध्ये शिलाई मारत जायचं. आता मी हा मॅक्सीचा पुढचा भाग घेतलाय. कॉटन असल्यामुळे ह्याला घडीवर मध्यभागाची खूण आपोआपच झालीये. तुमच्या कपड्याला नसेल तर तुम्ही मध्यभागी चॉकने खूण करून घ्या, कारण हे डिझाईन ठेवताना बरोबर मध्यभागी येईल अशा पद्धतीने आपल्याला ठेवायचे. सगळ्यात आधी गळा इकडे तिकडे हलू नये म्हणून मध्यभागी एक टीप मारून घ्यायची. यानंतर आपण जो गळ्याचा आकार कापला होता त्याच्यावर बरोबर आकारानुसार टीप मारत जायचं. जिथे शिलाई मारलीये त्याच्या साधारण 1.5 इंच आतमध्ये हे कापून घ्यायचं आणि कापून झाल्यानंतर हे बाहेरच्या बाजूला व्यवस्थित फिनिशिंगने उलटवलं जावं म्हणून अशा पद्धतीने कट मारून घ्यायचे. आता ह्याला सपाट करून पूर्ण आकाराला नख मारून घ्यायचं आणि सरळ बाजूकडे उलटवून घ्यायचं. जसं बाहीला केलं होतं तसंच इथे सुद्धा वरच्या बाजूला पायपिंग दिसेल अशा पद्धतीने मी आतला कपडा थोडासा बाहेर घेत गळ्याला शिलाई मारली. बाहेरच्या बाजूला पण आपण अशीच टीप मारून घेऊ शकतो, पण जशी बाहीला लावली आहे तशीच मी इथे सुद्धा लेस लावणार आहे. लेस अर्धी कपड्याच्या आतमध्ये जाईल अशा पद्धतीने मी ही टीप मारत गेली आहे. चॅनलवर सगळ्या प्रकारचे ब्लाऊज, ड्रेस आणि अगदी वन पीसच्या सुद्धा कटिंग आणि शिलाईचे व्हिडिओज अपलोड केलेले आहेत. व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये चॅनलवरच्या सगळ्या व्हिडिओजच्या लिंक मी दिलेल्या आहेत. तुम्हाला पाहिजे तर तुम्ही ते व्हिडिओज सुद्धा बघू शकता. तर गळ्याचं फिनिशिंग आणि सोबतच छानसं डिझाईन आपलं करून झालेलं आहे. या समोरच्या पट्टीवर माझ्याकडे 4-5 बटन्स आहेत ते मी लावून घेणार आहे.
यानंतर मागच्या भागाच्या गळ्याच्या फिनिशिंगसाठी मी ह्या क्रॉस पट्ट्या कापून घेतल्यात. नेहमी पायपिंगसाठी आपण जशा क्रॉस कापतो तशाच ह्या पट्ट्या कापलेल्या आहेत. ही मागच्या भागाची सरळ बाजू वरती ठेवून त्याच्यावर मी ही पट्टी जोडून घेतली. साधारण 1 दाबाचं किंवा पाव इंच अंतर सोडून ही पट्टी जोडून घ्यायची. पट्टी नीट उलटवली जावी म्हणून आतमध्ये कट्स द्यायचे. पट्टी बाहेरच्या बाजूला उलटवून अशा पद्धतीने त्याला नख मारून घ्यायचं आणि आतला जो मार्जिनचा कपडा आहे तो पकडला जाईल अशा पद्धतीने त्याला पाव इंच आतमध्ये टीप मारून घ्यायची. काही एक्स्ट्रा कापड राहिलं तर ते कापून टाकायचं. आता पुन्हा मी ही सरळ बाजू वर घेतली. ह्याच्यावर समोरचा भाग अशा पद्धतीने ठेवून शोल्डर जोडून घ्यायचं. ड्रेसचे सुद्धा शोल्डर आपण अशाच पद्धतीने जोडतो म्हणजे शोल्डरकडे धागे बाहेर येत नाहीत. दुसऱ्या बाजूचं शोल्डर सुद्धा अशाच पद्धतीने जोडून घ्यायचे आणि शोल्डर जोडून झाल्यानंतर ही पट्टी अशी सरळ करायची आणि मग हिला आतमध्ये दुमडून टीप मारायची. हे शोल्डरकडचं मार्जिन आहे ते बाही शिवताना उलट सुलट होऊ नये म्हणून मी आत्ताच त्याला एका बाजूला करून टीप मारून घेते. यानंतर बाही जोडून घ्यायची. बाही कापताना आपण बाहीच्या मध्यभागी नॉच दिला होता तो बरोबर शोल्डरवर ठेवून हे असं मोजून बघायचं. थोडंसं एक्स्ट्रा होत असेल तर ते बाहेर तसंच सोडून नंतर आतमध्ये शिलाई मारायची. फक्त बाहीचा मध्यभागाचा नॉच आहे तो बरोबर शोल्डरवर येईल अशा पद्धतीनेच टीप मारायची. थोडं बाहीचं एक्स्ट्रा झालं तर आपण नंतर ते कापून टाकू शकतो. प्रत्येक शिलाई मी मजबूतीसाठी डबल टाकून घेते. शिवाय मॅक्सी शिवून झाल्यानंतर मी याला ओव्हरलॉक सुद्धा करून घेणार आहे. यानंतर नेहमीप्रमाणे मागचा पुढचा भाग एकमेकांवर ठेवायचा आणि डाव्या बाजूला साधारण अर्धा ते पाऊण इंच मार्जिन सोडत मी अखंड टीप मारून घेणार आहे. बाहीचं जे एक्स्ट्रा कापड राहिलंय ते मी आत्ताच कापून टाकलं आणि ही शिलाई मारून झाल्यानंतर हिच्यावर अजून एक शिलाई सुद्धा मी मारून घेणार आहे. डाव्या बाजूला आपल्याला पॉकेट लावायचं नाहीये त्यामुळे मी ही शिलाई अखंड मारून घेतली. उजव्या बाजूला सुद्धा आधी नेहमीप्रमाणेच हे बाहीचं एक्स्ट्रा कापून टाकायचं आणि पाऊण इंच मार्जिन सोडत मी शिवत गेले. आपण पॉकेटसाठी जी खूण केली होती तिथपर्यंतच हे शिवायचं. शिलाई जिथं संपते तिथे लॉक करून टाकायचं. यानंतर पुन्हा 6 इंच खाली जी खूण केली आहे तिथून लॉक करून स्टार्ट करायचं आणि खालपर्यंत शिलाई मारून घ्यायची. हा पॉकेटचा भाग आपला ओपन राहिलाय. आपण जे पॉकेट कापलं होतं ते ह्याच्या समोर असं ठेवून घ्यायचं आणि ह्या गोल आकारावर फक्त कडेला अर्धा किंवा पाव इंच आतमध्ये टीप मारून घ्यायची. फक्त आपण 6 इंचावर जे कट दिले होते तेवढा भाग ओपन सोडायचा. हे असंच समोरासमोर ठेवायचं आणि दोन्हींचा फक्त वरचा पदर धरून टीप मारून घ्यायची. एका बाजूची झाली की दुसऱ्या बाजूला सुद्धा लगेच उलट करून टीप मारून घ्यायची. दोन्ही बाजूचे पॉकेटचे भाग शिवून झाल्यानंतर आपण ही उजव्या बाजूची डबल शिलाई मारून घेतोय. ती मारतानाच हा जो एक्स्ट्रा कपडा राहिलाय त्याच्यावर टीप मारून घ्यायची आणि तिथून पॉकेटकडे वळवून परत आतल्या बाजूला यायचं. इथं सुद्धा कुठेही ओपन राहणार नाही अशा पद्धतीने व्यवस्थित आतमध्ये शिलाई घ्यायची. अशा पद्धतीने पॉकेट जोडून झाल्यानंतर आपली डबल शिलाई सुद्धा पूर्ण झाली. यानंतर आपण तळाकडचा भाग फोल्ड करणार आहोत. त्यासाठी आधी अर्धा इंच कपडा फोल्ड करून शिलाई मारत जायचं. संपूर्ण तळघेराला मी अर्धा इंच फोल्ड करत ही टीप मारून घेतली. खाली मला 3 इंच फोल्ड करता यावं अशा पद्धतीने मी एक्स्ट्रा सोडलं होतं. तुम्ही जर उंची अधिक 3 इंच इतकंच घेतलं असेल तर वरती आणि खाली अर्धा इंच शिवण्यात जाऊन तुम्हाला 2 इंचच फोल्ड करण्यासाठी राहील. तेवढं सुद्धा पुरेसं असेल. आणि जेव्हा कधी आपल्याला खालच्या बाजूला मॅक्सीला अशी रुंद पट्टी फोल्ड करायची असते
तेव्हा सतत अशा पद्धतीने टेपने रुंदी मोजत मोजत फोल्ड करत जायचे. असंच अंदाजे फोल्ड करायला गेलं तर कधी कधी कमी जास्त होतं. रेडीमेड मॅक्सीची जेव्हा आपल्याला उंची कमी करायची असते तेव्हा सुद्धा ही टीप तुम्ही लक्षात ठेवायला पाहिजे. समोर बटन्स लावून झाल्यानंतर मॅक्सी अजूनच छान दिसायला लागली. खूप टाईट नाही किंवा खूप लूज पण नाही आणि खाली भरपूर घेर, शिवाय शोल्डरला सुद्धा व्यवस्थित फिटिंग. अशी या मॅक्सीला कटिंग आणि शिलाईसाठी तुम्ही किती नवीन असाल तरी तुम्हाला जास्तीत जास्त 1 तासच लागू शकतो. तेव्हा नक्की ट्राय करून बघा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये.